भोंदूबाबा प्रकरणात रुपाली चाकणकर आज नाशिकमध्ये जबाब नोंदवण्याची शक्यता. चाकणकरांसह शिवनिका संस्थांच्या 11 ट्रस्टींना चौकशीसाठी नोटिसा. सूत्रांची माहिती. आजारपणाचं कारण देत चौकशी टाळल्याची माहिती. भोंदू खरात पीडितांसमोर दैवी शक्तीशी बोलत असल्याचा बनाव करायचा. गुंगीचं औषध दिल्यानंतर पीडितांसमोर सिरी ॲपशी बोलत असल्याचं तपासातनं समोर. भक्तांच्या आउटडोअर व्हिजिटसाठी भोंदू खरात 5 लाख रुपये घ्यायचा. जो भक्त जास्त पैसे देईल त्याच्यासोबत खरात व्हिजिटसाठी जायचा. एसआयटी तपासात माहिती उघड. भोंदू खरातचा सीए ललित पोफळे वादाच्या भोवऱ्यात. पुण्यातील कोरेगाव पार्कमध्ये पत्नीच्या नावे रो हाऊसची खरेदी. सीएकडे इतकी संपत्ती कुठून आली याची चर्चा. भोंदू खरातला नाशिकच्या हॉटेलमध्ये भेटले नाही. गर्दीत कोण भेटलं असेल तर मला माहिती नाही. तृप्ती देसाईंकडे पुरावे असतील तर दाखवावेत. नीलम गोरेंनी आरोप फेटाळले. नीलम गोरे खोटं बोलतायत. वेळ आल्यावर साक्षीदार उभे करेन. तृप्ती देसाई आरोपांवरती ठाम. मंत्रिपदाबाबत भविष्य विचारण्यासाठी भोंदूकरांची भेट घेतल्याचा देसाईंचा दावा. दीपक केसरकरांवरती शिवसेनेच्या वरिष्ठांकडून नाराजी व्यक्त. खरातला 39 आमदार भेटले पण माझंच नाव का? या केसरकरांच्या वक्तव्यावर नेत्यांची नाराजी. सूत्रांची माहिती. नागपुरात गो गॅस पाठोपाठ प्राईम फ्युएल कंपनीचे एलपीजी पंपही बंद. युद्धाचा एलपीजी पुरवठ्यावरती परिणाम तर कोल्हापूर शहरातील एलपीजीचे दोन्ही प्रमुख पंप बंद. सेवा ठप्प होण्याच्या मार्गावर. कोल्हापुरातील संदीप गॅस एजन्सीच्या कार्यालयासमोर लोकांचा गोंधळ. एजन्सीसमोर गर्दी झाल्यानंतर पोलीस घटनास्थळी तर मुंबईच्या चारकोपमध्ये काल सिलेंडर न मिळाल्यामुळे नागरिकांचा गोंधळ. मुंबई महापालिका आयुक्तपदी अश्विनी भिडे. पहिल्यांदाच मुंबई पालिकेचं आयुक्तपद महिलेकडे. अश्विनी भिडे आज आयुक्तपदाची सूत्र स्वीकारणार. मुंबई शहर आणि उपनगरातील वीज ग्राहकांना दिलासा. बेस्ट, अदानी इलेक्ट्रिसिटी आणि टाटा पॉवरच्या दरात उद्यापासून कपात होणार. वीज प्रति युनिट ₹1 स्वस्त होणार.